व्यासपीठावरील सगळे माझे सहकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, यायला थोडासा उशीर झाला याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। पण उंडरीला एक मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात सगळ्यांची भाषणं थोडीशी लांबली आणि त्याच्यामुळे यायला उशीर झाला। पण रविवार सकाळ असून घरातलं सगळं आवरून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देते आणि 3 वेळा मला मतदान करून दिल्लीला जायची संधी दिली याबद्दलही आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते। 3 वेळा ह्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला काम करायची संधी मिळाली आणि मी लोकप्रतिनिधी हा शब्द वापरते। याचं कारण मी तुमची लोकप्रतिनिधी आहे। माझी जबाबदारी कर्तव्य असं आहे की तुमचं प्रतिनिधी म्हणून मी दिल्लीला गेलं पाहिजे आणि दिल्लीला ह्या भागाचे मूलभूत प्रश्न हे मी तिथे मांडले पाहिजेत, ह्याच्यासाठी तुम्ही मला निवडून पाठवता। एक गंमत म्हणून एक ॲनालिसिस तुम्हाला सांगते। महाराष्ट्रातून 48 खासदार जातात, 38 सत्तेमध्ये आहेत, 10 विरोधात आहेत। आज महाराष्ट्रातला कुठलाही प्रश्न असेल, मग तो शेतकऱ्यांचा असेल, शिक्षकांच्या भरतीचा असेल किंवा इथे पाण्याची स्कीम असेल किंवा आता महाराष्ट्रात झालेला काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी दुष्काळ असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या वतीने असतात, तर कुठल्याही राज्याच्या वतीने असतात। आणि गंमत अशी यावेळेस झाली की यावेळेस माझा पहिल्यांदा 18 वर्षात निलंबन झालं आणि निलंबन व्हायचं कारण काय की मी कांद्याला आणि दुधाला हमी भाव शेतकऱ्याला मिळावा, महागाई होऊ नये, महागाई न होता शेतकऱ्याला दुधाला कांद्याला भाव मिळावा याच्यासाठी मी मागणी केली। आता तुम्ही मला सांगा, माझी मागणी रास्त होती का चुकीची होती? आता मी घोषणा दिल्या का? नाही। मी ते मध्ये वेलमध्ये म्हणतात तिथे गेले का? नाही। मी काय बोर्ड मोडले का? नाही। मी कुठलाही पार्लमेंटचा नियम मोडला का? तर नाही। पण माझं निलंबन, मी आत्ता उभी आहे तशीच उभी असते। मी पार्लमेंटमध्ये तुम्ही कधीही टी व्ही लावून माझं बघा, मी बसलेली तरी असते आणि जर सगळे घोषणा देत असतील तर मी फक्त संधी नाही दिली तर उभी राहते फक्त आणि हात वरून करून सांगते की मला बोलायची संधी द्या। पण कांद्याला हमी भाव मिळावा, दुधाला शेतकऱ्याला पैसे मिळावे एवढ्यासाठीच मी उभी राहिले आणि माझं निलंबन झालं। माझं म्हणणं आहे, निवडून आल्यानंतर 100 वेळा अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवल्याला निलंबित होत असेल तर मला एक नाही 1000 वेळा निलंबित केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण की मी लोकांची प्रतिनिधी आहे। मी तुमची लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला जाते। मग तुम्ही म्हणाला रे पण तुम्ही विरोधात आहात, तुम्ही रोज विरोधच करता, मग सत्तेवाल्यांनी असं म्हणणं आहे तुम्ही सत्तेत असता किंवा विरोधात। मी तुम्हाला याचं सगळ्यात सोपं उदाहरण सांगते। आदरणीय पवारसाहेब 10 वर्ष कृषी मंत्री होते, चिदंबरम साहेब फायनान्स मिनिस्टर होते। आता अनेक वेळा वर्तमानपत्रात आपल्याला आठवत असेल यायचं की शरद पवारांचा आणि चिदंबरम साहेबांचा वाद झाला कॅबिनेटमध्ये। आता वाद कशावर न व्हायचा? दोघंही आपापल्या जागेवर बरोबर। साहेब म्हणायचे कांद्याला हमी भाव द्या, मी कमी भाव देणार नाही, आणि चिदंबरम साहेब म्हणायचे मला बजेट चालवायचे, त्याच्यामुळे मला बजेटला बॅलन्स करायला तुम्ही थोडंसं कांद्याचा भाव पडला तरी जास्त भांडू नका। आता दोघंही आपापल्या जागेवर बरोबर आहेत, म्हणजे ते फायनान्स मिनिस्टरच्या रोलमध्ये, ती व्यक्ती नाही आहे, ते जबाबदार 2 व्यक्ती एका। आता दोघं एकाच विचाराच्या पक्षात काम करतात तरी भांड्याला लागत होतं, कारण का ती लोकशाही होती। आज दुर्दैवाने लोकशाही नसून दडपशाही झाली आहे। त्यामुळे 38 लोक जरी लोकप्रतिनिधी असले तरी भीतीपोटी बिचारे पार्लमेंटमध्ये बोलत नाही। आता पार्लमेंटमध्ये तुम्ही आम्हाला तोंड बंद ठेवायला पाठवणार का बोलायला पाठवणार? तर मग जर तुमचा लोकप्रतिनिधी तिथे जाऊन तुमच्या अधिकारासाठी बोलणार नसेल तर उपयोग काय त्या लोकप्रतिनिधीचा? आणि ज्या संस्कृतीत आम्ही वाढलो, सत्तेत असू दे किंवा विरोधीत, जो अच्छा है वो अच्छा है, जो गलत है वो गलत है। म्हणजे गडकरी साहेबांनी रस्ते चांगले केले का? जरी वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो तरी गडकरी साहेबांचे आभार मी मानते, कारण का त्यांनी खरंच बारामती लोकसभा मतदारसंघाला मदत केली, काही प्रॉब्लेम नाही। आपलं त्यांच्याबरोबर
चांगले संबंध आहेत, आदर आहे. कारण का जो आपल्या मदतीला असतो, आपल्या सुखदुःखात असतो, त्याचे नेहमी आभार मानले पाहिजे. माझं भांडण कुठल्या मंत्रालयाशी आहे? माझं भांडण रेल्वे मंत्रालयाशी. आता तुम्ही म्हणाल त्यांनी काय माझं अडलं, त्यांनी काय माझं गोडं मारलं की मी त्याच्याशी भांडण करते. माणूस खूप चांगला आहे, सुसंस्कृत आहे, अश्विनी वैष्णव बहुत अच्छा आदमी आहे. पण आता आदमी तर आपल्याला मैत्री नाही करायची ना, आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी काम पाहिजे. आता सगळे म्हणतात ट्रेन खूप चांगल्या झाल्या, आज टी व्हीवर पण बातम्या येते, चॅनलवाले दाखवतात 3 आज वंदे भारत चालल्या. सगळ्यांना वाटतं वाव, वंदे भारत चालली, किती चांगली गोष्ट आहे. मी वंदे भारतच्या विरोधात नाही, मी कुठल्याच विकासाच्या विरोधात नाही, पण 6 वंदे भारत चालले आहेत, त्याचा उपयोग माझ्या मतदारसंघाला किती होतो? 0. त्याच ताई म्हणतात, मी म्हणत नाही 0. बारामती लोकसभा मतदारसंघाचंच उदाहरण घेऊ, आपलं दुनिया छोडो अपना देखेंगे पहिला. पुण्यातून ट्रेन निघते, दौंड, भिगवण, या बाजूनी नीरा आणि बारामती, 4 मोठी स्टेशन आहेत आपली. दौंडचंच उदाहरण घेऊ, सगळ्यात मोठं जंक्शन सगळ्यांना माहिती आहे दौंड स्टेशन. दौंड स्टेशनला 180 गाड्या थांबायच्या. किती? 180 गाड्या थांबायच्या आपल्या काळामध्ये. आता तुम्हाला माहिती आहे किती गाड्या थांबतात दौंडला? कोणीतरी एखादा नंबर तरी सांगा. 55 गाड्या. किती? 55. फक्त काका 55. म्हणजे 100हून जास्त गाड्याचं थांबणं बंद केलं. पण आमच्याकडे वंदे भारत आहे, म्हणजे आहे म्हणजे दिसते ती पुण्यावर नाही ते झपकन सोलापूरला जाते. आमच्याकडे थांबत नाही दौंडला, ना भिवंडला थांबते, ना निऱ्याला थांबते, ना बारामतीला थांबते. वंदे भारत थांबत नाही, पण दिसते आम्हाला, आमच्या काय कामाची नाही. आणि काका तुम्हाला जबाबदारीने सांगते, इतकी पॉप्युलर आहे ती गाडी. 2000 सीट्स आहे, 50 लोक जातात रोज. 50, 60, 70, 80 डबल ट्रिपल डिजिटमध्ये नंबर जात नाही. मी माहिती काढून सांगते तुम्हाला. माझा वंदे भारतला विरोध नाही, मी वंदे भारत काढा, माझं काही म्हणणं नाही. पण त्याच्याबरोबर जर 6 वंदे भारत काढल्या तर हा गरीब देश आहे, कष्ट करणाऱ्यांचा देश आहे. तुम्ही जर 100 तुम्ही गरीब रथही काढले पाहिजेत, एवढीच माझी मागणी. नाही तर स्टॉपेजेस द्या आम्हाला वंदे भारतला. कशाला एवढी घाई झाली, कुणाला एवढी घाई आहे? त्यामुळे गरीब रथ का तुम्ही थांबवले? ट्रेन कुणासाठी आहे? ती शेतकऱ्यासाठी आहे, मजुरांसाठी आहे, मुलांनासाठी आहे, कष्ट करण्यासाठी, नोकरदार, कुणासाठी ट्रेन केली? ट्रेन ही जो शोषित आहे, पीडित आहे, वंचित आहे, कष्ट करणार आहे, त्याच्यासाठी ट्रेन आहे. ती जर थांबणारच नसेल ते इन्फ्रास्ट्रक्चरचं करू काय मी? त्यामुळे माझं दौंडचं स्टेशन आधी झगझगावत होता, आता तिथे कोणी दिसत नाही. 100 ट्रेन कमी झाल्या. तिथला कॅन्टीनवाला, रिक्षावाला, पेपरवाला, तिथली सगळी दौंडमधली इकॉनॉमी ही स्टेशन आणि तिथल्या ट्रेन थांबा जे होता त्याच्यावर चालायची, पूर्णपणे चौपट झाली. काय दौंडकरांची चूक मला सांगा. आणि काय आम्हाला मंत्री महोदय सांगतात, आम्हाला एफिशियन्सी वाढवायची. अरे एफिशियन्सी कुणासाठी? तर त्याचा उपयोग सर्वसामान्य मायबाप जनतेला होणार नसेल तर उपयोग काय त्या ट्रेनचा? आता मला आठवतं, आता ह्या भागात तो प्रश्न नाही, मी आलेल्याच महिला बघितल्यावर पहिला प्रश्न विचारला, पाण्याची काय परिस्थिती? कारण आज ह्या भागात तुमचं भाग्य आणि आपलं भाग्य माझं तुमच्यापेक्षा जास्त खरं तर. कारण ह्या असे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत ज्यांच्यामुळे पाण्याचा प्रश्न आज इथे नाही आहे. तुम्ही बावधनला जाऊन बघा, बावधनमध्ये एवढ्या मोठ्या सोसायटी आहेत, तिथल्या 52 सोसायटीज. आणि मी रोज पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनशी लढतोय, कारण का सोसायटी झाली, लोक शिकले, पण तिथे राजा पाणी नाही, वीज नाही. आता तुम्ही हसाल, अरे बावधनला वीज आणि पाणी नाही, धनकवडीला तर दोन्ही बल्ले बल्ले. हे बल्ले और बल्ले है इधर. त्यांच्यामुळे सगळं चांगलं चाललंय. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी कशासाठी असतो? ह्याच्यासाठी असतो की यांनी पाणी द्यायचं, ह्यांनी वीज द्यायची. आणि आता मला सांगा, मी टीका करत नाही, पण तुम्हाला उदाहरण देते. शेवटी राजकारणी आहे, थोडा तर बनता आहे यार. आता 5 वर्ष, आता ह्या भागात तसं झालं नाही, भाग वेगळा, पण पुण्याचा आपण हिशोब करूया. मी पण जेवढ्या तुम्ही पुण्यात राहता तेवढीच मी राहते. आता मला खरं सांगावं, गेल्या 5-6 आता 2 वर्ष झाली ना, 7 वर्ष झाली. 7 वर्षात 5+2ला तर आता काय हिशोबच नाही आहे. कारण का 2 वर्ष झाले आपल्याला नगरसेवकच नाही. तो पण नगरसेवक आहे, तो नगराचा सेवक आहे, तो तुम्हाला सेवा करण्यासाठी निवडून देता तुम्ही त्याला. जसं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत सगळेच,
त्याच्यामुळे ह्या परिस्थितीमध्ये 2 वर्ष नगरसेवक नसला तरी तुम्ही चांगल्या लोकांना मतदान केल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत नाही. पण जरा पुण्याचा आढावा घेऊया. खरंच सांगावं, मगरपट्ट्याला मी तुम्हाला सांगितलं की फार सुंदर हळदी कुंकू आहे, येता का माझ्याबरोबर? किती जणी संध्याकाळी 5 वाजता यालो माझ्याबरोबर मगरपट्ट्याला? सगळे नाही म्हणते. स्कूटी देते, पैठणी साडी देते, घरी नाही म्हणतायत. मला पण जेव्हा म्हणतात मला तुम्ही सांगितलं आता धनकवडी आहे सुप्रिया, मुंबईला जातेस का मगरपट्ट्याला लग्नाला जाते? बॉम्बे जाऊ के नको बाबा, 1.5 ते 2 तास लागतात की नाही तिकडे जायला. मग 5 वर्षामध्ये सगळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी तुमची सत्ता. मग का नाही आमच्या आयुष्यात एक चांगला बदल झाला? स्मार्ट सिटी वगैरे काय काय नको नको ते केलं 10 वर्षापूर्वी. कुठली सिटी स्मार्ट झाली हो? उलट सगळ्या शहरांमध्ये कचरा वाढला का नाही मला सांगा. उकिरडा करून ठेवलाय सगळ्या शहरांचा, उकिरडा. मला वाईट वाटतं बोलतात आणि त्यांच्यावर टीका करत नाही. आपल्या मुलांसाठी एवढे फ्लॅट घेऊन ठेवले, त्यांना काय देणार तुम्ही? गाणेडी शहरं का बकाल शहरं देणार तुम्ही? काय सोडून जाणार तुम्ही तुमच्या मुलांसाठी? कशासाठी तुम्ही पुण्याला आला? एक आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी. नोकरी मिळेल, पोरं शिकतील, औषध पाणी लवकर मिळेल, रस्ता चांगला असेल, वीज असेल, एवढ्यासाठी झाला ना, नाही तर कशाला आला असता? पण हे बदल होत आहेत का? 5 वर्ष त्यांची सत्ता आहे सगळीकडे. काय मोठे बदल पुण्यात झाले. 24 तास पाणी देऊ, त्यांनी पुण्याला दिलं का? यांनी तुम्हाला दिलं, पण पुण्याला मिळालं का पाणी? 24 तास 24/7. नंतर माझ्या ध्यानात आलं 24/7 म्हणजे 7 दिवस 24 तास उठून एकदा पाणी देणार असा त्याचा अर्थ होता. आपल्याला वाटलं 24/7 म्हणजे 24 तास पाणी. नाही आहे परिस्थिती पुण्यात, अतिशय गंभीर परिस्थिती. आणि मी गेले अनेक महिने हे भाषण करते. काही लोकांना प्रशासनात आवडत नाही, पण आता प्रशासन पण माझ्यासारखं बोलायला लागलं. मागच्याच आठवड्यात वर्तमानपत्रात डिव्हिजनल कमिशनरचं स्टेटमेंट आलं होतं, ज्याचं मी मनापासून स्वागत करते. जी गोष्ट मी अनेक महिने म्हणते ते आता पदाधिकारी अधिकारी बोलायला लागले. ते म्हणले जे मी म्हणत होते पहिल्यापासून, आणि वाईटपणा माझी चांगलं करायला वाईटपणा गेला काही हरकत नाही, पण की पुण्याचं सगळं कन्स्ट्रक्शन थोड्या काळासाठी थांबवा, थोड्या, आणि काढून कचरा, ट्रॅफिक आणि पाण्याचं सगळ्या शहराचं नियोजन करा. आणि एकदा आपल्या हातात आलं की मग परत कन्स्ट्रक्शन करा. माझं काही म्हणणं नाही, कन्स्ट्रक्शन करायच्या आधी पाणी, कचरा आणि ट्रॅफिक आहे त्यांचं नियोजन करा ना. आता इथून आपण सातारा रोडला जातो पुढे. परवा मी सातारा रोडला मीटिंगला गेले होते. सगळ्या सातारा रोडच्या लोकांनी मला सांगितलं की आम्हाला आता हा सगळ्या एरियाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. माझ्या पोटातच गोळा आला. म्हटलं अरे बापरे, आता ह्यांना रिडेव्हलपमेंट करायचं आहे. म्हटलं अरे माझा पहिला प्रश्न असतो पाणी कुठून मी आणणार? आता जी 3 मजली बिल्डिंग आहे ही 40 मजली होणार, किती फ्लॅट येणार? रस्ता कुठून येणार? पाणी कुठून येणार? ट्रॅफिक, तो रस्ता तुम्ही बघताय केवढा आहे. आपला ह्याला जातो, आपल्या मठावरनं जाताना पुरा तो सगळा रस्ता, त्या रस्त्यावर डावीकडे उजवीकडे 30 आणि 40 मजली बिल्डिंग आल्या तर काय होईल हो आपलं? मगरपट्टा सोडा, तुम्ही ह्याला त्या आश्रमाला जायला पण म्हणणार अरे बापरे आता मी चालतच जाते. चालत जायला काही प्रॉब्लेम नाही, पण मग तिथे फुटपाथ चांगले असायला पाहिजे. त्यामुळे ही सगळा जो खर्च, आता हे मेट्रोच्या सगळे मागे आहेत, मेट्रो झाली पाहिजे या मताची मी पण आहे, पण मेट्रो बरोबर बेसिक पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का? बेसिक रस्ता आहे का? हे सिंगापूर वगैरे म्हणतात, सिंगापूरमधला माणूस मेट्रोतून उतरतो, फुटपाथवरनं चालत घरी जातो. इथे तशी परिस्थिती, मी फुल टाईम वॉकर आहे आणि मी सायकल रेग्युलरली सगळीकडे चालवते. त्याच्यामुळे रस्त्यांची काय परिस्थिती आहे माझ्यापेक्षा कोणालाच माहिती नाही जास्त. मी 1-1, 1.5 तास चालते. मी इथून घरी जाते, सगळीकडून सगळ्या पुण्यात मी फिरून झाले माझं चालत. कारण काही ग्राउंड पण कळतं ना, गाडीतून 2 तास बसण्यापेक्षा चालत गेला पाय पण मोकळे होतात आणि कळतं पण आपल्याला काय चाललंय जगात. त्यामुळे आज नागरिक, ज्याला अर्बनायझेशन म्हणतो, अर्बनायझेशन इज अ ह्यूज ऑपॉर्च्युनिटी, खूप मोठी संधी अर्बनायझेशनला. पण लोकसंख्या आणि त्याच्या मागचं पाणी, कचरा आणि ट्रॅफिकचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपलं शहर मुंबईपेक्षा जास्त बकाल होईल अशी परिस्थिती आहे, जर आपण सगळ्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम केले नाही तर, कोणीही सत्तेत असू दे. त्यामुळे आज ज्याचा उल्लेख विशाल तांबेंनी आणि बाळाभाऊंनी केला
की हे सगळं मी केलं काही नाही. आम्ही एक टीम म्हणून काम करतो, सगळे एकत्र काम करतो. ते काय एकटीचं माझं नाही. आणि मी खिशातून पैसे नाही दिले. तुम्ही निवडून दिलेला पाठवलं, फॉलोअप केला, पैसे आले. आणि ह्याच्यासाठीच तर निवडून देता तुम्ही. हे माझं कर्तव्य आहे. ह्याच्यासाठी तर निवडून पाठवलं, नाही तर कशाला पाठवले. त्याच्यामुळे एक टीम म्हणून आम्ही काम करतो. हे इथून प्रस्ताव तयार करतात, राज्यात पाठवतात, राज्याचा दिल्लीला नेतो आणि अशा पद्धतीने ते होतं. त्याच्यामुळे या संपूर्ण भागामध्ये तुम्ही दिलेल्या संधीमुळे आम्ही चांगलं काम करू शकलो आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवू शकलो, याचं खरंच आम्हाला समाधान वाटतं. कारण का हे सत्ता काय असते. मी आयुष्यभर सत्ता बघितली. ज्याला तुम्हाला वाटत असेल ना सत्तेतून चांगली झोप येते, मुझे पता आहे, खूप जवळून पाहिले ते आयुष्य. सत्ता हे फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. आता बघा, सत्तेमधले खासदार बघा आणि आम्ही बघा. हमी भावासाठी आम्ही लढलो. काय करायची ती सत्ता असताना कोण डॉक्टर आहे का इकडे? कोणाचं ऑपरेशन झालंय कधी पायाचं कशाचं? आदल्या दिवशी ना ते नील बाय माउथ लिहितात, म्हणजे काय खायचं प्यायचं नाही. नील बाय माउथ माहिती आहे ना, ते 38 नील बाय माउथ आहेत दिल्ली. काय खायचं नाही, प्यायचं नाही, बोलायचं नाही, फक्त टाळ्या वाजवायच्या. जांभई द्यायला पण परवानगी नाही, दडपशाही आहे, नॉट अलाउड. ते घाबरून देतात. आणि आजकाल कॅमेरे असतात सगळीकडे. परत आलं तर ते परत चॅनलवाले दाखवतील, बघा खासदार जांभई देतात. मी नाही देत त्यांच्याबद्दल, 38 बद्दल चालले. पण त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी हा कशासाठी असतो? तो तुमच्या सुखदुःखात त्यांनी बोललं पाहिजे, तुमचे प्रश्न मांडले पाहिजे. आणि सत्तेत असू दे किंवा विरोधात, तो तुमच्यासाठी तिथला जातो. आमची काय ओळख पार्लमेंटमध्ये? सुप्रिया सुळेची ओळख नाही आहे पार्लमेंटमध्ये. मी जेव्हा उभी राहते तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणून उभी राहते. माझ्या स्वतःच्या नावाला तिथे काहीही ओळख नाही. आणि माझे वडील फार कमी बोलतात, फार म्हणजे फार कमी बोलतात. आणि ते फार ॲडवाईस द्यायला तर जातच नाही. आता अदृश्य शक्ती मागे लागली आहे त्यांची बदनामी करायला, पण इट इज ओके, उसका भी उतना हक बनता है. अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते. आता मी सायन्सची स्टुडंट आहे, त्याच्यामुळे ती कॉस्मिक शक्ती आहे का, न्यूक्लिअर शक्ती आहे का, इलेक्ट्रिक शक्ती आहे का, काय आपल्याला माहिती नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते आजकाल. म्हणजे ती अदृश्य शक्ती काय काय कुणाकुणाला बोलायला लावते माहिती नाही. आणि सगळंच आजकाल इंग्लिशमध्ये चालतं. मराठी विसरली, अदृश्य शक्तीला मराठीच येत नसेल. आता कोण आहे ती अदृश्य शक्ती मला माहिती नाही. मी आपला विचार करते. मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती चालवते, कोण असेल? म्हणजे आता तांत्रिक मांत्रिक आहे का, एनर्जी आहे का, काय, किसको पता. पण ती अदृश्य शक्ती असं ते म्हणतात. आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे काहीतरी खरं असेलच ना त्याच्यात. तर जेव्हा हे अदृश्य शक्तीबद्दल बोलतात तेव्हा ही अदृश्य शक्ती जे काय सांगते, आता ठीक आहे त्यांचा तो राजकीय विषय आहे, पण राजकारण जरूर करावं त्यांनी, पण मुद्देसूद करावं आणि लोकांच्या भल्यासाठी करावं. मला एक खरं सांगा की ते सगळ्यांना, आता आमच्या रोहितला परवा ईडीची नोटीस आली. तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? सत्ता ही कशासाठी असते? सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते. तर मी त्या अदृश्य शक्तीच्या जागी असते ना, तर मी या भानगडीत पडले नसते, या ईडी CBIच्या भानगडीमध्ये. मी तुमच्या गॅसचा दर कमी केला असता. कारण का एवढे पैसे जर सरकारकडे आहे तर सिलेंडरचा भाव काय आहे आता? 900. कदाचित आता इलेक्शन आले त्याच्यामुळे एखादा 100 रुपये आणि कमी होईल. आणि ज्या दिवशी बटन दाबाल दुसऱ्या दिवशी, हा अनुभव सगळ्यांनाच आहे, बटन दाबलं की बटन त्याचं आहे, दबाव की राईस. पूजा करता ना सगळे, करता की नाही? मी तर रामकृष्ण हरिवाली आहे. तर कापूरचा भाव माहिती आहे का, किती पटनी वाढलाय? कापूर वाढलाय की नाही? आधी एवढा कापूर प्रेमाने टाकायचो, आता एवढंच टाकतो जरा दमाने. कापूरचा भाव वाढला म्हणजे आता पूजा करायला पण महाग झाले. पण मग सिलेंडर महाग, महागाई, साखर, काय स्वस्त आहे? मला पोरांचं शिक्षण स्वस्त आहे का? काय स्वस्त झालंय मला सांगा. मग महागाई प्रॉब्लेम, पोरांना नोकऱ्या प्रॉब्लेम, 24/7 ह्यांनी पाणी दिलं त्यांनी तर काही केलं नाही. आपल्या आयुष्यात त्यांच्यामुळे कुठला मोठा बदल झाला? आणि मी अनेक वेळा हा प्रश्न लोकांना विचारते गंमत म्हणून, की आमचा विचार हा ओरिजिनल काँग्रेस राष्ट्रवादीचा एक विचार आणि यांचा एक विचार. आपण फक्त एक गंमत म्हणून मी तुमच्यावर एक खेळ खेळते. आता मी विचारते तुम्हाला,
प्रश्न कोणला, जर 10 वर्षाच्या आधी झालं असेल तर काँग्रेसनी केलं, नंतर केलं असेल तर भारतीय जनता पक्ष. कारण अच्छे को अच्छा बोलो. मला सांगा, दंकडून वीज कोणी आणली हो? बरोबर, काँग्रेस. पाणी कोणी आणलं? मान्य. रस्ते कोणाच्या काळात झाले? मोबाईल कोणी आणला? पुण्याचं स्टेशन कोणी केलं? मान्य. औषधाची दुकानं कोणी काढली? मग रस्ते, पाणी, वीज, गटर, मीटर, तुमची पोरं जातात ती शाळा कोणी काढली हो? कॉलेज कोणी काढलं? या भागाचं हॉस्पिटल कोणी काढली? अंगणवाडी कोणाच्या काळात झाली? चॅनल कोणी काढली? मोबाईल पण आला, व्हॉट्सॲप पण काँग्रेसच्याच काळात आले. फिर 10 साल में तुमने क्या किया? हा प्रश्न मला विचारतो. ते आम्हाला विचारतात ना, 70 साल में तुमने क्या किया? मी असंच म्हणते, अरे बापरे, 70 साल में हमने क्या किया? जो म्हणजे मी तर अनेक वेळा भारतीय जनता पक्षाला लोकांना सांगते, 70 साल में तुमने क्या किया? म्हणलं, जहाँ तुम पढ़ना लिखना सीखे ना, और ये जो अधिकार आपको मिला है ना सवाल पूछने का, यही काँग्रेस की देन है. हे काँग्रेसचं काम. अनेक लोकांना असं वाटतं काय नाही झालं हो. तुम्ही थोडासा विचार करून बघा. रस्ते मोठे कोणी केले? आता गेल्या 10 वर्षात गडकरी साहेबांनी केले. देऊ. आमचं सिलेंडर 450चा 1000 रुपयाची केले, कोणी केलं? आमचा कापूर कोणी वाढवला? हे केलं की नाही? भ्रष्टाचार मुक्त करू वॉशिंग मशीन कोणी काढलं भ्रष्टाचार मुक्तीसाठी? बीजेपी. आमच्या काळात असलं नव्हतं बाई. घे पक्षात आणि असलं नव्हतं. आम्ही तर कधी खोटे आरोप कुणावर केले नाही, कधीच केले नाही आणि करणारी नाही. आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करू हा शब्द आपल्याला दिला होता की नाही? आता करतात का आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप? नाही करत, करूच शकत नाही. कारण का भ्रष्टाचाराचे सगळ्यात जास्त आरोप केलेले लोक, मी आरोप म्हणते, मी कधी हो म्हणत नाही ना. माझ्याकडे कागदपत्र नाही, मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही. आपण रामकृष्ण हरीवाले, आपला मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. त्याच्यामुळे आपण मर्यादेतच वागलं पाहिजे. आणि त्यांनी तर सगळ्याच मर्यादा सोडल्या. घर फोडा, पक्ष फोडा, क्या पाया. आज काँग्रेस मुक्त भारत करू म्हणले होते. आता काँग्रेसमध्ये नाही तेवढी काँग्रेसची लोक भारतीय जनता पक्षात आहेत. खरं आहे की नाही मला सांग. आता तुम्ही बोला, अरे हा तर काँग्रेसमध्ये होता, अच्छा आता भाजपमध्ये आला, अरे हा तर काँग्रेसमध्ये होता. ओरिजिनली बिचाऱ्यांनी ज्यांनी खरंच खुर्च्या उचलल्या आणि सतरंज्या उचलल्या आणि कष्ट केल्या आणि लाठ्या काढल्या ना, ते कुठे येतो भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते? ते बिचारे मागे राहिले आणि चांदीच्या ताटात जेवणाला भलतेच येऊन बसले. अशी परिस्थिती आहे. आणि ही काही परिस्थिती महाराष्ट्राच्या संस्कृतीची नाही. किती महिला आज पेपर वाचत असतील, ते म्हणतात नको बाई, तो पेपर पण नको आणि त्या बातम्या पण नको, नुसती भांडतात. बघा, दाद देतात सगळ्या महिला. त्याच्यापेक्षा ती सिरियल परवडली, ते कमी भांडतात त्यांच्यापेक्षा. आणि त्या सिरियलचं तर आपल्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या घरात जे काही वाईट होतं ना ते बायकांमुळेच होतं. तर त्या सिरियलवाल्यांची मी जरा भांडणार आहे. माझं इलेक्शन झाल्यावर आम्ही इतक्या वाईट नाही होतो. पण या सगळ्या गोष्टी गमती जमती होत असतात. पण शेवटी राजकारण आणि समाजकारण हे तुमच्या आणि माझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी असतं. आम्ही लोकप्रतिनिधी कशासाठी आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या आयुष्यात या दोघांना का आनंद वाटतो? जेव्हा अरे मी त्यांना म्हटलं पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना मला, अरे बोला बिंदास भाषणावर, किती समाधान वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही जी आम्हाला संधी दिली ती हा बदल करण्यासाठी, तू मैं करण्यासाठी नाही. त्यांची उणी देवणी केलं, तुम्ही बोलला मग मी बोलला, तू काय खाल्लं काय, हे छोडो यार. त्याच्यासाठी नाही आम्ही आलेलो. काय आमच्या आयुष्यात आमच्या पत्रात काय पडणार आहे ते सांग आणि नंतर तुझं घे भांडण. त्यामुळे आपण सगळ्यांनी आज पुढच्या हे वर्षभर तर इलेक्शनचंच असणार आहे आणि ह्यांची काय लॉटरी लागत नाही. हे तर तिकीटची चर्चाच बंद झाली. आता फक्त माझ्याच तिकीटाचं मी बोलते, हे बोलतच नाहीत काही. कारण ह्या सगळ्यांनी ठरवलं की आपल्याला कधी आणि कधी विचार काय तुमचं इलेक्शन काही बघूया, 24 नाही तर 25 नाही तर 26 आहे, घाई काय आहे. म्हणजे इतके थकून गेलेत, ही चेष्टा नाही हो. खरंच तुम्ही विचार करा, ह्या राज्यामध्ये त्याचा उल्लेख बाळाभाऊंनी केला की सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता कधीही एका जागेवर राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालंच पाहिजे. आणि ती सत्ता चव्हाण साहेबांच्या माध्यमातून त्या काळामध्ये त्या शेवटच्या माणसापर्यंत दिली. नगरसेवकाला खासदारापेक्षा जास्त अधिकार त्याच्या वॉर्डमध्ये,
जर नगरसेवक म्हणला की मला इथे पाण्याची टाकी केली आणि खासदार आमदार म्हणले इथे नगरसेवकाचं चालतं, खासदार आमदाराचं चालत नाही. आणि हेच तर आम्हाला हवं आहे. कशाला आम्ही सगळीकडे इकडे लक्ष घाल तिकडे लक्ष घाल करायला पाहिजे. एक टीम म्हणून आम्ही काम करतो. आणि 2 वर्ष झाले तुमच्या सुखदुःखात हे जे काम करतायत ना, हे खरंच आम्ही एकत्र काम करतो म्हणून नाही, पण हे ह्यांचं प्रेम आहे आणि तुम्ही दिलेले आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे हे काम करतो. नाही तर 2 वर्ष ते म्हणू शकतात ना, अरे मी नाही लोकप्रतिनिधीतला, मी कशाला या घेऊ, माझा काय संबंध, बोलू शकतात की नाही. त्यांना अधिकारच नाही, त्यांना माझ्यावरच जावं लागतं ते कॉर्पोरेशनमध्ये, कारण का यांना अधिकारच राहिले, नगरसेवकच नाही ना. तुम्ही जशा लाईनमध्ये उभे राहता कॉर्पोरेशनला तसे यांच्यात आणि तुमच्यात अंतर काय राहिलं आता. आणि 2 वर्ष झाली, ही दडपशाही आहे, लोकशाही नाही. 2 वर्ष नगरसेवकाचं इलेक्शन नाही झालं, ही दडपशाही आहे का लोकशाही आहे मला सांग. कधी घेणार आहे इलेक्शन. घ्यावं, आमचे प्रश्न सोडवा. आम्हाला आमच्या सुखदुःखातला रोज माणूस पाहिजे. एखाद्या बिल्डिंगमधले कोणाला तरी ॲम्ब्युलन्स लागली तर हाक मारायला नगरसेवक असतो की नाही. कोणाला ॲडमिशन पाहिजे तरी तोच, आजारी पडला तरी तोच, गटर तुंबलं तरी तोच, आणि पाणी आलं आणि नाही आलं तरी तोच असतं की नाही. तुमच्या सुखदुःखात आमच्या सगळ्या सिस्टममध्ये सगळ्यात जास्ती कोण असतो तर तो नगरसेवक असतो. आणि त्याच्यामुळे नगरसेवक असणं एका नागरीकरणामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मी सांगून टाकले महाराष्ट्र सरकारला, इलेक्शन घ्या. आता ते का घेत नाही ते मला माहिती नाही. 200 तिकडे, मग का नाही इलेक्शन घेत. सगळंच तर तुमचं बल्ले बल्ले आहे, मग का नाही इलेक्शन घेत. म्हणजे काहीतरी लोकांमध्ये त्यांना दिसतंय ना, काहीतरी सर्वेमध्ये प्रॉब्लेम असेल ना, तर कशाला घेतील. किंवा या सगळ्याचा अतिशय गांभीर्याने तुम्ही विचार करा. राजकारण इतका हलके मग नाही आहे जसं आजकाल टी व्हीवर दिसतो. फार गंभीर विषय. पॉलिसी करतो आम्ही तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यात होणारे जे बदल आहेत, शिक्षणातले असतील, आरोग्यातले असतील, विकासाचे असतील, हे निर्णय आम्ही दिल्लीमध्ये घेतो. त्यामुळे फार जबाबदारीचं ते काम दिल्लीमध्ये पण असतं, महाराष्ट्रात असतं आणि इथेही असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने आपण विचार करा. आज याला थोडासा उशीर झाला, याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. आता 1 वाजलेले आहेत. मला नाही वाटत बाळाभाऊंनी आपल्यासाठी जेवण ठेवलेलं आहे. आता तुम्ही कुकर लावून आलाय का लावायचं आहे मला माहिती नाही. अगो बाई लावायचं आहे, मग जेवणार किती वाजता. तुम्ही आपलं चांगलं रमत गमत भाषण ऐकत बसलाय, तसं ऐकलं पण पाहिजे. थँक्यू. पण त्यांचा रोष माझ्यावर नको की आज बायकोला ताट आपटायचे की बया जेवणाचं काय आता पता नाही, भाषण ऐकायला गेले. हां, सगळे तिथे, पण जाऊन ते टी व्ही बघणार, स्वयंपाक कुकर तुम्हाला लावायचा आहे. पण तुम्ही आज आलात, अतिशय प्रेमाने आणि शांततेने माझं भाषण ऐकलं. आणि मी एवढाच तुम्हाला शब्द देईन की ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, सत्तेत असेल किंवा विरोधिक असेल, तुमची ही लेख संघर्षाला घाबरत नाही. कारण का संघर्ष एक खूप मोठी आयुष्यातली संधी असते. माझ्या आयुष्यात खूप संघर्ष झाला. लोक रोज आमचा संघर्ष टी व्हीवर बघतात. हे बघा, सुखदुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. तुमच्याही आहे आणि माझ्याही आहे. माझं फक्त टी व्हीवर असतं एवढंच. बाकी सगळं घरी काय म्हणतात, घराघरी मातीच्या चुली. त्याच्यामुळे सगळीकडेच तसं आहे. पण फक्त आमचं टी व्हीवर येतं आणि टी व्हीवरला जरा उत्सुकता असते, काय झालं काय झालं काय झालं. आता त्यांना पण चॅनलला पैसे लागले तर आता म्हणणार आहे, आता मी तर त्यांच्याकडून पैसेच घेणार आहे. तुम्हाला बातमी रॉयल्टी द्या बाबा, आमच्या फॅमिलीचं काय लिहायचं, रॉयल्टी पदरात टाका, मग लगेच तुम्हाला बाईट देते. पण हा गमतीचा भाग झाला. पण हा सगळं जे राजकारण चाललं आहे दुर्दैव आहे. ह्या राजकारणासाठी मी नाही आले. मला विचाराल तर महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झालेलं आहे. मी सुशिक्षित आहे हो, कुठल्या तरी कंपनीत एवढ्या डिग्रीमध्ये नोकरी केली असती ना, हिंजवडीला CEO झाले असतात आतापर्यंत. तेवढी बुद्धिमत्ता आहे. आणि CEO झाले असते आणि शनिवार रविवार इथे नसते बसले, आता नवऱ्याबरोबर महाबळेश्वरला गेले असते. पण नवऱ्याला सोडून बसले नाही ते आता. त्याच्यामुळे प्रत्येक कामाची जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. आता आलो आहे याच्यामध्ये, खरे संघर्ष काय प्रॉब्लेम नाही. कारण मला असं वाटतं शेवटी नीतिमत्ता, मला माझ्याबरोबर जगायचे हो. किती तुमच्याशी खोटी वागले तरी शेवटी जेव्हा मी झोपायला जाते तेव्हा एकटीच असते ना, मी आणि माझा पांडुरंग, उसको भी जवाब देना पडेगा. त्यामुळे एकीकडे सत्ता आणि दुसरीकडे नीती, विचार आणि वडील. तुम्ही माझ्या जागेवर असता तर काय केलं असतं. तुम्ही सत्तेत गेला असता का वडिलांच्या बरोबर उभा राहिला असता. आणि संघर्षामध्ये वेगळी गंमत आहे. आधी असं वाटायचं अरे बापरे संघर्ष, अभी बहुत मजा आ रहा है. आता कोर्टात गेलं की असं वाटतं चलो और लढेंगे. इलेक्शन कमिशनमध्ये चलो और लढेंगे. उद्या पण केस चालू है, उसके लिए लढेंगे. अरे लढाई में भी मजा, हारेंगे जीतेंगे किसना देखा है, लेकिन लढेंगे जरूर. त्याच्यामुळे त्याच्यात एक वेगळी गंमत आहे. आणि मी तुम्हाला सांगते की मी एक मुलगी म्हणून सांगत नाही आहे तुम्हाला, पण
कुठलंही मूल आपल्या मुलाचं किंवा मुलीचं यश हे आपल्यापेक्षा जास्त असेल ना, ह्याला आनंद मिळतो. आई वडिलांना आपल्या म्हणजे माझी मुलगी जेव्हा ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाली ना, मला नव्हतं आनंद झाला, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला झाला आपल्याला आपली पोरगी MA झाली. त्यामुळे हे जे समाधान असतं ना ते येतं. आणि मला असं नेहमी वाटतं की मला महिला जेव्हा भेटतात ना तेव्हा असं करतात, मला सांगतात तुम्ही एवढ्या घट्ट आहात, मलाच माहिती आहे मी किती घट्ट आहे. पण त्या असं बोलतात मग नंतर मला असं वाटतं की नाही अभी तो पूर्ण लढना ही पडेगा. तो ये सुप्रिया लढेगी तो हर घर की लड़की भी लढ पाएगी. मी करू शकते तर तुम्हीही करू शकता. आणि ही लढाई फक्त तत्वाची, प्रेमाची आणि आदराची आहे. आपण वैयक्तिक कुणाबद्दल काय नाही बोलायचं. आणि ज्यांच्यावर एका ताटात जेवलं ना त्यांच्याबद्दल तर कधीच बोलायचं नाही. माझी आई नेहमी सांगते एवढं जर मीठ खाल्लं असेल ना सुप्रिया 2 पैशाचं पण उपकार कधी विसरायचे नाही. नेहमी ते त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, त्याच्यामुळे ते आता जय श्रीराम म्हणतात. मी सुषमा स्वराजांचा रामावर माझा विश्वास आहे. सुषमा स्वराज नेहमी म्हणायच्या मर्यादा पुरुषोत्तम राम, आणि हे आता म्हणतात जय श्रीराम. ठीक आहे जय श्रीराम म्हणा, आमचं काही म्हणणं नाही, पण आम्ही महिला मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत. आणि मर्यादेतच राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण करू. आणि प्रभू श्रीरामात जे गुण आहेत ते सगळे आपले देऊ शकत नाही, चुका आपण करतोच, पण जेवढे आत्मसात करता येतील तेवढी मर्यादा राहून ठेवावे. आणि तुमची लोकप्रतिनिधी म्हणून मी 19-18 तुमची लोकप्रतिनिधी 15 वर्ष म्हणून काम केलं आहे, त्या मर्यादेच्याच चौकटीत काम करायचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम एका विश्वासाच्या नात्याने इथूनही पुढे माझ्या मागे राहील एवढीच देवाचरणी प्रार्थना करून आपण आलात, स्वागत केलं, याबद्दल मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.